नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोबी ट्रॅक युट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण बीएमसी रिक्रुटमेंट 2024 जी जाहिरात कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आलेली आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एकूण जागा ज्या आहेत ते 1846 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला थोडीशी कल्पना आलेली असेल की या जाहिरातीमध्ये बीएमसी कडून मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल कोणते आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात घ्यायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्याबद्दलची घेऊया. त्याच्यासोबतच या जाहिरातीमध्ये नमूद केलेले जे पॉइंट्स आहेत, जसे की एकूण पदे, तुमचं शैक्षणिक अर्हता काय असेल आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणतं सूट असेल, जसे की टायपिंग सर्टिफिकेट जे तुम्हाला लागणार आहे त्याबद्दलची सूट असो किंवा MSc ची सूट असो, तर ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यासोबतच आरक्षण, तुमचं एज लिमिट किती आहे, निवडीचे निकष निकष म्हणजेच सिलेक्शन क्रायटेरिया, जी सिलेक्शन पद्धत असेल ती काय असेल, तुमची एक्झामिनेशनची लेवल, प्रश्नांचा दर्जा काय असेल, कुठल्या लेवलचे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातील त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. परीक्षेची पद्धत जी त्यांनी यावेळेस चेंज केलेली आहे. ठीक आहे, तुमची जी आधी एक्झाम व्हायची ती वेगळी होती, आता तुमचा एक्झाम पॅटर्न सुद्धा चेंज झालेला आहे आणि टायमिंग सुद्धा चेंज झालेलं आहे. तर ते आपण सविस्तर माहिती त्याबद्दलची घेऊया. एक्झाम फीस, एक्झाम सेंटर्स आणि बरेच जे ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं अप्लाय करायचं त्याबद्दलची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय जीओबी ट्रॅक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यासोबतच जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला या एक्झाम संदर्भामध्ये प्रत्येक अपडेट तिथे मिळेल. त्याच्यासोबतच तुमच्या एक्झाम मध्ये जे तुम्ही प्रिपरेशन करता त्याच्यामध्ये सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती जे काही क्विज आणि इन्फॉर्मेशन देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये हेल्प होईल. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला तर स्टार्ट करूया. तर ही जाहिरात जी आहे ती आपण सविस्तर कव्हर करणार आहोत. सर्व महत्वाचे पॉइंट्स आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता 14 ऑगस्ट 2024 रोजी आलेली ही जाहिरात आहे. लिपिक, आधीचं नाव जे होतं याचं लिपिक होतं, आता कार्यकारी सहाय्यक असं या पदाचं नाव आहे. ग्रुप सी म्हणजेच गट क संवर्गामधील हे पद आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याची सविस्तर वेबसाईट आपल्या टेलिग्राम, सविस्तर जाहिरात आणि वेबसाईट आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची लिंक सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर ती तुम्ही ती जाऊन तुम्ही चेक करू शकता, सविस्तर नोटिफिकेशन सुद्धा चेक करू शकता. वेबसाईट आहे portal.mcgm.gov.in, या वेबसाईटवरती ही जाहिरात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर महत्वाचे पॉइंट्स आपण पाहूया. पदाचे नाव पहा, कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचं नाव होतं लिपिक. सुधारित वेतन श्रेणी, जी पे स्केल आहे ती बेसिक तुमचं 25,500 असेल, म्हणजे बेसिकच 25,500. तर तुमची सॅलरी जी इनहँड सॅलरी जी आहे ती बरीच असेल. ठीक आहे, चांगली पोस्ट आहे आणि चांगल्या जागा आहेत. आणि रिक्त संख्या आहे 1846, गट क च हे संवर्ग आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी जागा मेन्शन केलेल्या आहेत. तर तुम्ही तुमची जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्हाला किती जागा आहेत, प्लस तुम्ही ओपन, ठीक आहे, जागा कॅटेगरी प्लस ओपन मध्ये अप्लाय करू शकता. टोटल जागा आहेत 1846. तसेच जे सामाजिक व समांतर आरक्षण त्याच्यानुसार ज्या जागा डिस्ट्रीब्यूट होतात त्यांनी हे सुद्धा एका टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर पाहू शकता 30% महिलांसाठी आरक्षण आहे, माजी सैनिकांसाठी 15%, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5%, भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 2%, खेळाडूंसाठी 5%, अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी 10%. असं आरक्षणाची पद्धत आहे, समांतर आरक्षण. टोटल जागा आहेत 1846. चला, त्याच्यानंतर महत्वाचे पॉइंट्स जे आहेत ते आपण पाहून घेऊया. या जाहिरातीमध्ये दिव्यांगांसाठी एकूण 74 पदे आरक्षित आहे. ठीक आहे, जे दिव्यांग व्यक्ती आहेत, जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टोटल 74 जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यांची क्रायटेरिया जे दिव्यांग सर्टिफिकेटसाठी लागणारं जे क्रायटेरिया असतं त्यांनी इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे पॉइंट्स जे आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये नंबर 1चा पॉइंट असा आहे, भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. आणि अजून एक, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना, 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे तुमचं दिव्यांगत्व जे असेल ते 40% पेक्षा जास्त असलं पाहिजे. जर 40% पेक्षा कमी आहे आणि तुम्ही दिव्यांग आरक्षणामधून अप्लाय करत असाल तर तुम्ही तिथे अपात्र ठरवण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर
सामाजिक व समांतर आरक्षण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, महिलांसाठी 30% प्रमाणे त्यांचे आरक्षित पदे आहेत. माजी सैनिकांसाठी 15% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. परत प्रकल्पग्रस्तांसाठी आणि भूकंपग्रस्तांसाठी 2%, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षित पदे आहेत. त्याच्यानंतर खेळाडूंसाठी सुद्धा 5% जागा राखीव असलेल्या आहेत. अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारांसाठी 10% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. अनाथांकरिता 1% आरक्षण आहे. दिव्यांग आरक्षण आहे 4%. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग 10% आरक्षण आहे आणि ईडब्ल्यूएस साठी 10% आरक्षण. तर अशा प्रकारे वरचा टेबल जो तुम्ही पाहिलेला आहे त्यावरून तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला किती जागा आहेत प्लस ओपन, कारण तुम्ही ओपन साठी सुद्धा अप्लाय करू शकता, तर त्यानुसार तुम्ही पाहू शकता की तुमच्या कॅटेगरी वाईज जागा किती आहेत. आता सर्वात महत्वाचा पॉईंट जो या जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे ते म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता. तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर सर्वात पहिला पॉईंट इथे जे रेड पेननी मी मेन्शन केलेलं आहे ते पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तो मेन पॉइंट आहे 1 नंबरचा. त्याच्यामध्ये सब पॉइंट 1, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्ही SSC म्हणजे 10वी पास असलं पाहिजे आणि ते सुद्धा पहिल्या अटेम्प्ट मध्ये. जर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 10वी पास करत असाल तर तुम्ही अप्लाय करू नाही शकत. इथेच तुमचं पुढचं संपून जाईल. तर पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ठीक आहे, ही कंपल्सरी कंडिशन आहे. आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर उमेदवार असावा आणि प्रथम प्रयत्नामध्ये किमान 45 गुणांसह उत्तीर्ण असावा. तो त्याच्याकडे डिग्री असली पाहिजे कुठल्या शाखेची, वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा इतर तत्सम शाखांचा पदवीधर उमेदवार असला पाहिजे आणि ती पदवी त्याने पहिल्या प्रयत्नात मिळायला पाहिजे. 45% गुणांसह, मिनिमम 45%पेक्षा जास्त गुण त्याला त्या पदवीमध्ये असायला पाहिजे, तर तो या एक्झामसाठी अप्लाय करू शकेल. किंवा आता याच्यामध्ये किंवा ऑप्शन आहे. किंवा म्हणजे काय, जर एखाद्या विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल, त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45 गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता समजा काही विद्यापीठ म्हणजे काही युनिव्हर्सिटीज मध्ये कसं असतं सिस्टम, जे सीजीपीए असतं त्या सीजीपीए नुसार ते कॅल्क्युलेट करतात त्यांचे मार्क्स. तर जर तसं असेल तर त्याला कन्वर्ट करायचं पर्सेंटेज मध्ये आणि मिनिमम पर्सेंटेज 45% जास्त यायला पाहिजे, तरच तो या एक्झामसाठी अप्लाय करू शकतो. आता जे ग्रेडिंग सिस्टम असतं, 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम असो किंवा 10 पॉईंट ग्रेडिंग सीबीजीएस म्हणजे जे असतं ना चॉईस बेस्ड क्रेडिट तुमचं सिस्टम, तर त्याच्यानुसार जे ग्रेडिंग असतं त्याला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतो. आता कन्वर्ट करण्याचा फॉर्म्युला हा दिलेला आहे त्यांनी. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर 7.1 ने मल्टिप्लाय करायचं तुमच्या सीजीपीए ला, प्लस 11 करायचं तुमचं पर्सेंटेज येऊन जाईल. तर जे पर्सेंटेज येईल ते 45% पेक्षा जास्त असलं पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकाल, नाही तर अप्लाय करायला तुम्हाला जमणार नाही. तर हा झाला पहिला पॉईंट. हा आतापर्यंत जो आपण पाहिलेला आहे तो फक्त पहिला पॉईंट. त्याच्यामध्ये काय होतं, SSC पास पाहिजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये, 45% पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे तुमच्या डिग्रीमध्ये. ठीक आहे, जर सीजीपी असेल तुम्ही कन्वर्ट करू शकता. सेकंड पॉईंट काय आहे, सेकंड महत्वाचा पॉईंट की उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे तुमचं 10वी असो 12वी असो, तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या मार्कशीटमध्ये 100 मार्कांचा मराठी पेपर असला पाहिजे आणि 100 गुणांचा इंग्रजी पेपर असला पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड महत्वाचा पॉईंट असा आहे की उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी दोन्ही आहेत. लक्षात ठेवा, इंग्रजी सुद्धा आहे आणि मराठी सुद्धा आहे. टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट 30 वर्ड्स पर मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. ठीक आहे, हा थर्ड महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट असा आहे की MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता या MSCIT सर्टिफिकेट मध्ये, ठीक आहे, MSCIT सर्टिफिकेट बऱ्याच जणांकडे असतं नसतं, तर MSCIT सर्टिफिकेट जरी नसेल तरी तुम्ही नंतर सुद्धा ते देऊ शकता. 2 वर्षांचा तुम्हाला कालावधी देण्यात येतो. 2 वर्षामध्ये ते MSCIT सर्टिफिकेट तुम्ही परत जमा करू शकता तुमची निवड झाल्यानंतरही सुद्धा. ठीक आहे, तर हा एवढा पॉईंट मला सिरियस वाटत नाहीये. MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही नंतर इथे त्यांनी दिलेले सुद्धा आहे. ठीक आहे, आपण बघूयात परत.
उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असायला पाहिजे. ठीक आहे, हे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं, जर तुम्हाला या एक्झामसाठी अप्लाय करायचं असेल तर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आहे की कोणाकोणाला सूट मिळेल, कशा कशामध्ये सूट मिळेल. इथे पाहू शकता तुम्ही 4 नंबरचा जो पॉइंट आहे MSITचा मध्ये, MSIT संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये MSIT सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही परत सादर करू शकता जर आता तुमच्याकडे नसेल तर. आणि उपरोक्त अर्हतेतील अनुक्रमांक 1 मधलं पॉइंट नंबर 1, 2, 3 व 3च्या अनुषंगाने आता इथे पहा याच्यामध्ये काय काय बदल आहेत. जर तुम्ही माजी सैनिक असाल, माजी सैनिक म्हणजे हे जे आहे परिपत्रक त्याच्यानुसार माजी सैनिकांना शासन सेवेत वर्ग 3 व वर्ग 4 मधील राखीव पदांवर नियुक्तीसाठी काही शैक्षणिक सवलती देण्यात आलेल्या आहेत. कुणाला? फक्त माजी सैनिकांना. त्या सवलती काय आहेत ते पाहून घेऊया. त्यानुसार कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यामधील जे अनुक्रमांक 1 मधील पॉईंट नंबर 1, 2, 3 मधील शैक्षणिक अर्हतेऐवजी त्यांना ते लागू होत नाही, तर त्याच्याऐवजी जर त्यांच्याकडे 15 वर्ष सैनिकी सेवा झालेले माजी सैनिक जे असतील, जे SSC उत्तीर्ण असतील किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र धारक असतील, तर ज्या पदांसाठी पदवी परीक्षा ही पात्रता आवश्यक आहे, म्हणजे या पदासाठी तर आहेच, तर त्यासाठी आणि जेथे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामांचा अनुभव आवश्यक ठरलेला नाही अशा पदांवर त्यांची सदरची शैक्षणिक पात्रता शिथिल करून नेमणुकीसाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही माजी सैनिक असाल, 15 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तुमच्याकडे SSC उत्तीर्ण असाल किंवा तुमच्याकडे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन असेल, तर तुम्हाला ती जी पात्रता आहे 1, 2, 3 ती शिथिल करण्यात येईल आणि तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या माजी सैनिक या समांतर आरक्षणाअंतर्गत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय दिलेला आहे, जर हे जे परिपत्रक आहे याच्यानुसार जर तुम्ही माजी सैनिक असाल आणि माजी सैनिक उमेदवारांना जर गट क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाली, तर ज्या पदांसाठी टंकलेखन अर्हता आवश्यक आहे अशा सर्व पदांवर नियुक्ती होणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची इंग्रजी व मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 संधीमध्ये हे सदर सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर. बरोबर. तर जे टायपिंग सर्टिफिकेट आहे इंग्लिश आणि मराठी 30 वर्ड्स म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट जे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, तर ते तुम्ही नंतर सुद्धा सादर करू शकता 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. कुणासाठी? माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर जे विद्यार्थी अपंग आहेत, अपंग उमेदवारांसाठी सुद्धा सेम कंडिशन अप्लाय होणार आहे. कुठली? टायपिंग सर्टिफिकेट 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते कधीही देऊ शकतात, 2 संधी आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम कंडिशन आहे, टायपिंग सर्टिफिकेट परत सुद्धा देऊ शकतात. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, त्याच्यानंतर सन 1991चे जनगणना कर्मचारी, सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते देऊ शकतात, सादर करू शकतात. ठीक आहे, तर कोणाकोणाला हे सूट आहे टायपिंग सर्टिफिकेट इथे पाहू शकता. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधारक पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी किंवा अनाथ उमेदवार, अपंग उमेदवार, माजी सैनिक या सर्वांसाठी हे सूट आहे. आता वयोमर्यादा पाहूया. एज लिमिट आहे मिनिमम 18 वर्ष खुला प्रवर्गासाठी, कमाल 38 वर्ष म्हणजे 18 ते 38 हे आहे खुल्या प्रवर्गांसाठी. मागास वर्गीयांसाठी आहे 18 ते 43 ही आहे एज लिमिट. त्यांनी एक टेबल दिलेला आहे खाली तुम्ही पाहू शकता, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता तर त्या कॅटेगरीनुसार तुमची एज लिमिट काढू. ही मिनिमम वयोमर्यादा आहे आणि मॅक्सिमम वयोमर्यादा आहे. जर समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहात तर त्याच्यासाठी मिनिमम आहे 18 वर्ष, मॅक्सिमम आहे 45 वर्ष. ठीक आहे. जर अनाथ असाल तर 18 वर्ष, 43 वर्ष अशा प्रकारे या टेबलमध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा डबल स्टार करून त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे जर तुम्ही उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत असाल, म्हणजे तुम्ही क्रिमिलियर आहात, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे नाहीये,
जर तुम्ही उन्नत व प्रगत गटांमध्ये मोडत असाल आणि जर तुम्ही या सगळ्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेला असेल, म्हणजे या सगळ्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करू नाही शकत कारण तुम्ही क्रिमिनल मध्ये आहात, तर वय आणि परीक्षा शुल्क सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीसाठी पात्र नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही क्रिमिनल आहात तर तुम्ही अन्य कुठल्याही सवलतीसाठी पात्र नाहीत. वय असो किंवा परीक्षा शुल्क असो किंवा बाकीच्या ज्या रिझर्वेशन क्रायटेरिया असतात त्याच्यासाठी तुम्ही पात्र नाही. त्याच्यानंतर अजून एक पॉइंट इथे दिलेला आहे त्यांनी, की जे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या जे ऑलरेडी कर्मचारी आहेत बीएमसी मध्ये, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची वयोमर्यादेची अट नाहीये. तथापि त्यांनी खाते प्रमुखांचे अर्ज सादर करावयाच्या दिनांकापूर्वीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, निवडीचे निकष, कशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे, कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस बेसिकली असेल काय. तर याच्यामध्ये बघा, एक तर तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने, बरोबर. घेणार कोण आहे, टीसीएस, तुम्हाला माहित असेल. आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी एक्झाम आहे. त्याच्यामध्ये एक्झामचा दर्जा काय असेल, एक्झामची भाषा म्हणजे परीक्षेच्या प्रश्नांची भाषा काय असेल ते आपण पाहूया. तर पाहू शकता इथे प्रश्न पत्रिकेचा जो दर्जा आहे पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, म्हणजे तुमच्या डिग्री लेवल पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट असे आहेत, मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी या प्रश्नांचा जो दर्जा असेल तो उच्च माध्यमिक म्हणजे तुमच्या 12वीच्या दर्जाच्या समान राहील. तर इन शॉर्ट मला जर इथे लिहायचं असेल तर मराठी आणि इंग्रजी तुमच्या 12th लेवल नुसार येईल आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शास्त्र तुमच्या डिग्री लेवल नुसार येईल. ठीक आहे, शॉर्ट मध्ये समजलेलं आहे. मराठी भाषा आणि व्याकरण, इंग्रजी भाषा आणि व्याकरण तुमच्या 12th लेवलच्या एक्झामच्या लेवलचं येईल आणि बाकीच्या 2 सब्जेक्ट सेक्शन्स आहेत, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, ते डिग्री लेवलच्या म्हणजे तुमच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान येईल. एकूण प्रश्न 25, 25, 25, 25, 4 सेक्शन, डबल मार्क्स, एका प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे 50, 50, 50, 50, टोटल 100 प्रश्न, 200 मार्कांची ही परीक्षा असेल. परीक्षेचे माध्यम, क्वेश्चन्सची लँग्वेज ऑब्विसली मराठी भाषा, मराठी व्याकरण मराठीमधूनच विचारलं जाईल, इंग्रजी भाषा, इंग्रजी व्याकरण इंग्रजी भाषेमधूनच विचारलं जाईल, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे दोघी सुद्धा मराठीमधून तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ऑप्शन नसेल. सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठीतूनच अभ्यास करावा लागेल. 100 मिनिटांचा कालावधी आहे आणि जर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तुमचं, तर तुम्हाला 200 मार्कांपैकी किमान 45% मार्क्स घेणं गरजेचं आहे, 45% गुण घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, एकूण गुणांपैकी ते लिहिलेलं. आधी कसं होतं, आधीच्या जाहिरातीमध्ये ते प्रत्येक सेक्शन वाईज कट ऑफ होता, पण आता उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे, की सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारे असतील, की बीएमसी रिलेटेड क्वेश्चन्स असतील, तसेच स्थानिक बाबी, त्याची वैशिष्ट्य आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. ठीक आहे, सामान्य ज्ञानमध्ये काय काय असेल, बीएमसी रिलेटेड प्रश्न असतील, त्याच्यानंतर स्थानिक बाबी, वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न असतील. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप तुमच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा नसेल. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा ही मराठी भाषेतून घ्या, म्हणजे आता मी सांगितलेलं तेच. आता जर दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतील तर काय होणार, जर टाय केस असेल म्हणजे एका विद्यार्थ्याला सेम मार्क, त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला पण सेम मार्क, तर कुणाचं सिलेक्शन करायचं, तर ती केस जर असेल तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की पदवी परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण आहेत, ज्याला जास्त गुण त्याचा नंबर पहिला. जर ते पण जर सेम असेल तर पदवी परीक्षा कुठल्या दिनांकात दिली तर त्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल. जर ते पण सेम असेल तर तुमचं वय पाहते, जे जास्त ज्येष्ठ त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जर ते पण सेम असेल मग तुमचा आडनावाचा विचार केला जाईल, पण एवढं ते बघू, ते नंतरची गोष्ट आहे, ते आत्ताच तुम्हाला लागणार नाही. हा, आणि तुमचं ऑब्विसली जी एक्झाम होणार आहे ती वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होईल. ठीक आहे, प्रत्येक शिफ्ट मध्ये एक्झाम होईल, त्याच्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन मेथड ही वापरली जाईल. टीसीएस एक्झाम घेते त्याच्यामुळे ऑब्विसली नॉर्मलायझेशन मेथड ही वापरतेच, तर त्याचं काही टेन्शन नाही तुम्हाला की या शिफ्टचा पेपर हार्ड आहे, त्या शिफ्टचा पेपर सोपा होता, असं काही प्रकार होणार नाही. नॉर्मलायझेशन मेथड तुमची वापरण्यात येईल. आणि बाकीच्या काही सूचना आहेत, जर तुम्हाला काही डाऊट असेल, तुमचा इथे कॉल सेंटर, तुमचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 9513253233. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तुम्हाला कॉल करायचा आहे, सोमवार ते शनिवार. ठीक आहे, आणि एक्झाम
फॉर्म्स जे आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन ते सादर करण्याची स्टार्ट डेट आहे 20 ऑगस्ट 2024 ते एंड डेट आहे 9 सप्टेंबर 2024. या डेटमध्ये तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. एक्झाम फीस जी आहे राखीव खुला वर्गांसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 900 रुपये एक्झाम फीस आहे. नॉन रिफंडेबल फीस असेल ही. त्याच्यानंतर बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, पण सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे आपण व्हिडिओच्या शेवटी म्हणजे सविस्तर माहिती घेतोय त्याची, तो म्हणजे इथेच बघा नॉर्मलायझेशन प्रोसेसचा त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे, त्याच्यानुसार नॉर्मलायझेशन करता येईल. सगळ्यात महत्वाचा टॉपिक मी बोलत होतो तो म्हणजे एक्झामचा पॅटर्न, टायमिंग प्रोसेस काय असेल काय नाही. आता त्यांनी एक टेबल दिलेला आहे, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन. आता पहा 4 सेक्शन जसे मी तुम्हाला आधी सांगितले, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी. तर 25 प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. टोटल असेल 100 प्रश्न, 200 मार्कांची तुमची एक्झाम असेल. पण तुमचा एक्झाम म्हणजे आता बीएमसी ने काय केलेलं आहे तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेला आहे, इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन्स इन एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन. त्यांनी एक टाइम बाउंड एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन त्यांनी काढलेली आहे. त्याच्यामध्ये होणार काय की प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला ते टाइम देतील, म्हणजे या सेक्शनसाठी एवढा टाइम झाल्यानंतरच पुढचा सेक्शन स्टार्ट होईल, त्याच्यानंतर तुम्हाला मागे परत जाता येणार नाही. तर याला म्हणतात टाइम बाउंड सेक्शन सिस्टीम. तर याच्यामध्ये पहा, बीएमसी हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन्स इन ऑल इट्स एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे याच्यानंतरच्या मे बी तुमची जी जेई आणि एससीची एक्झाम जी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं ही टाइम बाउंड सिस्टीम ते अप्लाय करू शकतात मे बी. ठीक आहे, चान्सेस आहे. तर त्याच्यामध्ये होणार काय की तुम्ही जसं मी तुम्हाला आता सांगितलं, या सेक्शनचे प्रश्न सोडवायचे त्या टाइम लिमिटमध्ये, त्याच्यानंतर तो टाइम संपला की पुढच्या सेक्शनमध्ये तुम्ही जा, त्याचे प्रश्न सोडवायचे, त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये जायचं, त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे ते मूव्ह होत जायचं. आणि ॲडिशनली कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू रिव्ह्यू द क्वेश्चन्स ऑर मॉडिफाय द रिस्पॉन्सेस फॉर अ ग्रुप आफ्टर द कम्प्लिशन ऑफ अलॉटेड टाइम. परत तुम्ही मागे येऊ नाही शकत. ठीक आहे, आता पहा. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये दिली, जर तुम्ही क्वेश्चन्स रिव्ह्यूला टाकत असाल, ठीक आहे, जे आपण जनरली मार्क करतो एखादा क्वेश्चन आपण रिव्ह्यू म्हणून टाकतो, तर रिव्ह्यू म्हणून टाकतो आणि नंतर ऍट द एंड त्या क्वेश्चनला परत येतो की बाबा हा क्वेश्चन बरोबर आहे मी सोडवलेला किंवा तुका मारला ते बरोबर आहे की नाही. पण या केसमध्ये जर तुम्ही कुठलाही प्रश्न रिव्ह्यू मध्ये टाकला आणि त्या सेक्शनचा जर टाइम लिमिट संपला आणि तुम्ही दुसऱ्या सेक्शनवरती मूव्ह झाला, तर तो तुम्ही परत त्या सेक्शनवरती येऊ नाही शकत आणि तो रिव्ह्यू वाला क्वेश्चन कन्सिडर होतो, म्हणजे तो एक्झामिनेशन मध्ये कन्सिडर होतो. जर तुमचा चुकला तर तुमचे मार्क्स कटतील, बरोबर आला तर तुमचे मार्क्स बरोबर येतील. ठीक आहे, कन्सिडर होतो, मला असं म्हणायचं, तो क्वेश्चन कन्सिडर होतो. आता पहा, इथं त्यांनी दिलेलं सुद्धा आहे की इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड. ठीक आहे, आता पहा 4 सेक्शन्स आहेत, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी. आता याच्यामध्ये त्यांनी ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी 4 ग्रुप दिलेले आहेत. 4 ग्रुपमध्ये मराठीचे 6 प्रश्न, 6, 6, 6 आणि बौद्धिक चाचणीचे 7 प्रश्न. तर अशा प्रकारे 25-25चा ग्रुप केलेला. हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप आणि हा चौथा ग्रुप. म्हणजे तुमची एक्झाम कशी असेल, पहिला ग्रुप तुमचा स्टार्टिंगला ग्रुप ए येईल, त्याचा टाइम लिमिट असेल 25 मिनिट. तर 25 मिनिटामध्ये तुम्हाला हा ग्रुप ए सोडवायचा आहे. ग्रुप ए संपला की तुमचा ग्रुप बी स्टार्ट होईल, त्याला 25 मिनिट असतील, अगेन 25 मिनिट, अगेन 25 मिनिट, 100 मिनिटांचा पेपर, 100 क्वेश्चन्स, 200 मार्क्स. आणि ग्रुप बी सोडवताना तुम्ही ग्रुप ए चे कुठलाही प्रश्न पाहू नाही शकत, सोडू नाही शकत, काहीच नाही करू शकत. ठीक आहे, ग्रुप ए सोडवला दॅट्स इट. ग्रुप बी सोडवायचा, त्याच्यानंतर ग्रुप सी ला जायचं. ग्रुप सी सोडवताना ग्रुप बी वर तुम्ही वापस नाही येऊ शकत. ठीक आहे, कुठलाही क्वेश्चन चेंज नाही करू शकत, कुठलाही क्वेश्चन पाहू नाही शकत, रिव्ह्यू नाही करू शकत. तर अशा प्रकारचा ही एक्झाम पॅटर्न त्यांनी यावेळेस म्हणजे बीएमसीचा त्यांनी तो दिलेला आहे की बीएमसी हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस मॅन्डेटरी टाइम बाउंड सिस्टम इन ऑल इट्स एमसीक्यू बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे सगळ्या एक्झामसाठी त्यांनी ही सिस्टम अवलंबले गेलेली आहे त्यांच्याकडनं. मला वाटतं येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत जेई आणि एससी साठी सुद्धा मे बी हीच सिस्टम ते अप्लाय करतील. तर अशा प्रकारे आपण नोटिफिकेशन पाहिलेलं आहे, संपूर्ण नोटिफिकेशन आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील पर्सनली तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मला सुद्धा मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करा किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. याच्यानंतरचा व्हिडिओ आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फिलअप करण्याची प्रोसेस, त्याच्यानंतर डिटेलमध्ये सिलेबस, हे 2-3 व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या माय जोबी ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा,
जेणेकरून अशाच प्रकारचे बीएमसी एक्झाम रिलेटेड जे इम्पॉर्टंट अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.